पण संगीत म्हटलं की त्या ठिकाणी आपण विचार करत असताना त्यातून आनंद मिळतो, पण त्या अनुषंगाने आपलं प्रोफेशन करण्याचं काम या ठिकाणी आमचे बंधू, लहान बंधू संतोष अतिशय अपार कष्टातून असं म्हणावं लागेल की एखादी कला शिकण्यासाठी माणूस अख्खा आयुष्य घालवतो एकच कला शिकण्यासाठी. तर आज त्याच्याकडे बघता अभिमान असा वाटतोय की त्याच्यामध्ये जो वाद्याचे प्रकार आहेत, सुशीर वाद्य आहे, अवनद वाद्य आहे, घनवाद्य आहे, तर असेच वाद्यांचे बरेच प्रकार आहेत. त्यामध्ये अवनद वाद्य असू दे किंवा सुशीर वाद्य असू दे किंवा घनवाद्य असू दे, अशा सर्वच वाद्यांमध्ये तो पारंगत सध्या आहे. त्याचं कारण असं आहे की त्याच्या कलेविषयीचं जे प्रेम आहे किंवा जी आवड आहे, लहानपणापासून त्याला खूप म्हणजे आवड होती की बाबा एखादी कला आपल्याला जोपासता यावी. तर सगळ्यात आवड वाद्य कुठलं असेल तर ते सुशीर वाद्य. सुशीर वाद्य म्हणजे कुठलं, आपण जे फुंकून जे आपण स्वर निर्मिती करतो त्याच्यामध्ये सॅक्सोफोन आहे किंवा त्याच्यामध्ये क्लारिनेट आहे, बरे बासरी आहे, बरेचसे अशी वाद्य आहेत, वेस्टर्न वाद्य सुद्धा आहे. तर आजचा दिवस अभिमानाचा का वाटतोय, कारण वर्षापूर्वी त्याने एक माणूस असं त्याने सोडून सांगितलं की मला आपले क्लास काढायचा आहे. क्लास काढत असताना बरेचशा अडचणी आल्या त्या ठिकाणी की बाबा कुठं क्लास काढायचा किंवा त्याची पार्श्वभूमिका आहे, ती सुरुवात कशी करायची. तर गेले 1 वर्ष हे चालूच होतं प्रोसेस करायचं काम, पण संतोषला वाटत की ठिकाण कुठं निवडायचं किंवा आपल्या साथ कोण करेल त्याविषयी. तर गेल्या महिन्यामध्ये सिद्धार्थ मामांना हा विषय सांगितला की बाबा आपण क्लास काढायचं नियोजन करतोय. त्या अनुषंगाने सिद्धार्थ मामांनी संतोषला शब्द दिला, संतोष तुला काय करायचं आहे, क्लास काढायचा असेल तर तुला जागा माझी खोली रिकामी आहे, त्या ठिकाणी तू क्लास काढ. तर या सर्व गोष्टी जुळून येण्याचं कारण म्हणजे कसं आहे, आपले सगळे कलाकार मंडळी असतील किंवा आमचे सिद्धार्थ मामा असतील, जसं आम्ही मला वाटतं आम्ही कोगंड आवाज करतो लहानपणापासून, त्यांचा बँजो होता सिद्धार्थ बँजो म्हणून. त्यापासून तेव्हापासून त्यांच्या आम्हाला सहकार्य मिळते, सपोर्ट मिळते. त्यांच्या सहकार्यामुळे आज आपण या ठिकाणी क्लास ओपनिंग करू शकतोय आणि त्यांचं आणि मामींचं खरंच मनापासून आभार मानतोय. हा क्लास चालू करायच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की काही लोकांना माहित नाही की बाबा वाजवणं म्हणजे बँजो किंवा बँड एवढाच विषय त्यात सीमित राहत नाही. तर त्याच्यामध्ये बघा जर सुशीर वाद्य आपण जर शिकलो तर त्याच्यामध्ये इंडियन एअरफोर्स असेल, नेव्ही असेल, पोलीस बँड असेल, तर अशा अनेक प्रकारचे जॉब्स त्यातनं आपण क्रिएट करू शकतो किंवा तिथं आपल्याला नोकरी मिळू शकते. तर सांगायचं तात्पर्य असंच आहे की आपल्या मुलांना असं म्हणायचं नाही कोणी काय तू काय बँडवाला होणार आहेस, काय बँजोवाला होणार आहेस. तर ते थोडंसं बाजूला दृष्टिकोन बाजूला ठेवायचं आहे. आता बघा पूर्वी कसं गाणं म्हणजे महाराजचं गाणं, लिहिणं म्हणजे मराठ्याचं, आणि म्हणजे लिहिणं म्हणजे ब्राह्मणांचं, असं उच्च असं मानलं जायचं. पण ब्राह्मण लोक आता 100% ब्राह्मण लोक ह्या क्षेत्राकडे वळत आहेत. त्याचं कारण काय, त्यांना माहिती आहे की बाबा ह्या कलेनं चांगलं उत्पन्नही मिळतंय आणि चांगलं नाव होतं. त्यामुळं सगळ्या माझ्या मित्रांना, बांधवांना, कलाकारांना सांगायचं आहे की कलेविषयी कुठल्याही प्रकारचा युगो न बाळगता कला कशी वाढवता येईल आपल्या मुलांमध्ये किंवा त्याचं महत्त्व कसं सांगता येईल, त्या सगळ्यांनी आपण काय करूया, एक जुटीनं ह्या क्लास सगळ्यांनी एक पब्लिसिटी करूया आणि जेणेकरून संतोषला प्रेरणा मिळेल आपल्या सर्वांच्या माध्यमातून. आणि त्यामुळं सुशीर वाद्यासाठी आपण जे अवघड वाद्य आहे ते म्हणजे बासरी असेल, क्लारिनेट असेल किंवा सॅक्सोफोन असेल, हे चांगल्या उत्तम रीती संतोष आमचा शिकू शकतोय. त्याचं कुणाला म्हणजे नवीन नाविन्य असं सांगायची गरज नाही, सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे जास्तीत जास्त आपल्या मित्रांना सांगा, क्लासेस चालू झालेले आहेत, जे काय म्हणजे ज्यांना खरंच आवड आहे त्या लोकांना इथे येऊ देत. म्हणजे नाम मात्र फी घेतोय आपण, अजून फी किती आहे आपण काही डिक्लेअर केलेलं नाही. सुरुवात तर आपण करूया, त्या अनुषंगानं आपण क्लास चालू केलेला आहे. या क्लास चालू करण्यामध्ये बऱ्याचशा लोकांचा हात आहे, प्रेरणा आहे. त्याच्यामध्ये काही लोक आपल्याला माहीत आहे आणि काही लोक आपल्याला माहीत नाही, जे गुप्तपणे आपल्याला साथ दिलेत त्यांचं सुद्धा आभार मानतो या ठिकाणी. आणि मामा तुमचं खरंच शतशः आभार आहे, कारण एवढं मोठं धाडस करून ह्या अशा म्हणजे सिटीच्या ठिकाणी खोली मिळणं म्हणजे फार मोठी बाब आहे. त्यांनी भाड्यात सुद्धा आम्हाला काय बोलू लक्ष ठेवा, भाडं येणारच नाही काय, तुम्ही या. आणि एवढं वरची रूम असताना सुद्धा त्यांनी म्हटलं कुठल्याही प्रकारचं तुम्ही संकोच बाळगू नका, तुमचा क्लास चालू करा, तुम्हाला काय अडचणी येतील ते आम्ही निश्चितपणे सोडवण्याचा प्रयत्न करू. आणि स्वतः ते एक चांगले गायक आहेत, त्यामुळे तो एक आम्हाला प्लस पॉईंट आहे. त्यामुळं मामा असतील किंवा त्यांचा परिवार असेल त्या सगळ्यांचं या ठिकाणी मी आभार मानतो. त्याचबरोबर जे आपले मित्रमंडळी आहेत, अरुण कुमार असतील, दादा असतील किंवा श्याम असतील, विक्रम असतील किंवा आमचे दिनेश कुमारचे आमचे सिंगर असतील, बाकी सगळेच कलाकार आहेत. आता प्रत्येकाचं नाव घेणार नाही, त्या सगळ्यांचं छुपा साथ आम्हाला आहेच. म्हणजे त्यांनी आम्हाला चांगल्या पद्धतीने आम्हाला सपोर्ट केलेलं आहे. त्या सर्वांचं या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी त्याचा आभार मानतो. आणि अशीच तुमची साथ आमच्याबरोबर राहू दे आणि निश्चितपणे तुमच्या साथीने आम्हाला प्रेरणा मिळणार आहे. एवढं बोलून या ठिकाणी मी थांबतोय. जय भीम सगळ्यांना. मनोबल व्यक्त करायचं आहे का? अरुण कुमार, 2 शब्द बोला की.